अक्षताई, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. उपसभापतीपदी तुमची निवड झाली. उपसभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात पहिली 3 महत्वाची कामं तुम्ही कोणती कराल? सर्वप्रथम नामदार मदत आणि वसन मंत्री यांचं मी आभार मानते की माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला हा जो उमेदवारी आणि जे जिंकून आणलं गेलेलं आहे त्याच्या म्हणजे खरं तर त्यांचे मी खूप आभार आहे. तसेच आमच्या सर्व गणातील आणि गटातील लोकांचाही आभार मानते की त्यांनी आम्हाला भरपूर सहाय्य केलेलं आहे. आणि तसेच गावातील लोकांनाही एक सर्व आमचे जे एक आले आणि आमच्या गावाला जे हे आज पद आणि ही जी उमेदवारी जी बहुमताने जिंकून दिली आहे त्यांच्यासाठी मी आभारी आहे. तसंच तुम्हाला सर्वप्रथम जे माझे 3 कामं राहतील ते सर्वात पहिले की महिला सक्षमीकरण राहील, झेडपी शाळा यांच्या जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवता येईल, पट कसा वाढवता येईल याच्यावर काम केलं जाईल. तसंच आरोग्य आणि महिलांसाठी जास्तीत जास्त ज्या स्वतःला काळजी करत नाहीत त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करता येईल. तसंच बचत गटामार्फत जास्तीत जास्त एक स्वतः आर्थिक क्रांती किंवा महिलांच्यात आर्थिक सबलता कशी आणता येईल याच्यावर जास्तीत जास्त काम केलं जाईल. जिल्हा परिषद शाळांची खरं तर आता इतकी दुरावस्था आहे. तुम्ही म्हटला की आम्ही त्याचं डिजिटलायझेशन करू, मात्र काही पुढाऱ्यांची जनदांडग्यांची मुलं ही इंग्रजी माध्यम किंवा खाजगी शाळेत शिकतात, मराठी शाळा लोप पावत चालल्या. त्यासाठी काय ठोस पाऊल उचललं? खरं तर आता याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आता हे स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा ह्याच्यामध्ये ते आपण राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय आणि म्हणजे नॅशनल लेवलवर आपण ह्याच्यावर काम करू. कारण की अभ्यास आणि हे जर दोन्ही एकत्र आणलं गेलं तर पट वाढवण्याची शक्यता जास्त आहे. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी येतील याचा आम्ही प्रयत्न करू. या विजयाचं श्रेय किंवा या उपसभापती पदाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सर्वात प्रथम मी नामदार मकरंदाबा पाटील यांना याचा धन्यवाद मानते. पण आमच्या गणातले सर्व नेते आणि तालुक्याचे सर्व नेत्यांनी जे मला हे दिलंय समर्थन दिलंय त्यांचे मी आभारी आहे आणि हे सर्व मी ते श्रेय त्यांना देते.